कसा वागतोय हा तिच्यासोबत? सगळं हा करतोय आणि वाईट तिला ठरवतोय. बिचारी. सिद्धू, काय झालं सिद्धू? काय झालं सिद्धू? तू रडतोस का? पल्लू काकी सॉरी, माझी खूप घुसमट होते ग. मोठी बाई आणि घरात कुणाला सांगितलं तर उगाच काळजी करत बसतील म्हणून कुणाला काही सांगत नाहीये. मग मला समजून घ्यायचं सोडून स्वतः टेन्शन घेत बसतात. मला वाटलं तुला सांगावं. अरे मग सांग ना, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? पल्लू काकी, माझ्या आणि आदितीमध्ये खूप मोठी भांडणं सुरू आहे. भांडणं? अरे पण कशामुळे? तिला झेपत नाही आपल्या कुटुंबात. काय? अरे सिद्धू, हे तू काय बोलतोयस? हो पल्लू काकी, ती खूप ऍडजस्ट करायचा प्रयत्न करते. म्हणजे बघ ना, सगळ्यांसाठी चहा करते, नाश्ता करते, शेतात सुद्धा काम केले तिने. इतकं सगळं करते आणि मग रात्री माझ्याकडे येऊन सगळं सांगते ती. तिला आधीपासून हे सगळं हवं होतं, पण माझ्यासाठी ती बिचारी प्रयत्न करत होती. पण आता मी ठरवलंय. काय ठरवलंस तू? आणि काय हवंय आधी तिला? तिला तिला वेगळं व्हायचंय. तिला एकत्र कुटुंबात राहायचं नाही. नाही नाही, हे शक्य नाहीये. आधी तिला वेगळं व्हायचंय? हो, मला माहित होतं तुझा विश्वास नाही बसणार. पल्लू अक्की आदिती चेहऱ्यावर दाखवत नाही, मनात सगळं दाबून ठेवते आणि ऍडजस्ट करते. पल्लू अक्की प्लीज तू कोणाला सांगू नकोस. कसं आहे पल्लू अक्की, म्हणजे तू तिला समजावू शकतेस, तिच्याशी बोलून काहीतरी मार्ग काढू शकतेस, म्हणून मला तुझी मदत हवी. आणि आपल्या घरात तिला समजून घेऊ शकणाऱ्या तिच्या वयाच्या तू आणि अर्चनाच आहेत ना. पण कसं आहे पल्लू अक्की, अर्चना जरा मनाने हलवी आहे ना. तिला हे सगळं कळलं तर ती पण टेन्शन घेईल. म्हणून तिला नको, म्हणून तू. नाही नाही, मी ना बोलते आधी. नाही 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 पल्लू अक्की, तू अजिबात तिच्याशी काही बोलू नकोस. तू फक्त मला मदत कर. आधी तिला हे कळतं का म्हणे की तुला सगळं माहित आहे. आणि पल्लू अक्की प्लीज हे घरात पण कुणाला सांगू नकोस. मला अजूनही खरं वाटत नाहीये रे. अदिती असं सगळ्याचा मलाच मोठा धक्का बसलाय. मलाच आधी सावरू दे. पण तू काळजी नको करूस. आपण यातून नक्की मार्ग काढू काहीतरी. थँक्यू पल्लू काकी, पण प्लीज प्लीज घरात कुणाला सांगू नकोस. हा, मी पुन्हा एकदा तुला सांगतो, प्लीज तू घरात कुणाला सांगू नकोस. मला खात्री आहे तू हे सगळ्यांपर्यंत पोहोचवशील. काय? पल्लू काय बोलतेस, तुला कळतंय का? अगं जी मुलगी या घरासाठी राब राब राबते, एवढं सगळं करते, तिला वेगळं राहायचंय? आपल्यासोबत नाही राहायचं? हो ना. अहो, घरात कोणाचंही भांडण झालं तरी त्या स्वतः येऊन भांडण मिटवतात आणि सगळ्यांना एकत्र आणतात. आणि त्या वेगळं व्हायचं म्हणतात. नाही नाही, मला नाही पटत हे. मान्य आहे की शहरात वाढलीये ती, कुटुंबाचं सुखही तिला मिळालेलं नाहीये, इतक्या नात्यांची माणसांची सवय नाहीये.
पण आपल्यात राहून तिने आपल्या सगळ्यांना आपलंसं केलंय ना, मग आणि आता आपण तिला नकोय? मला तर आठवतच नाही आधी ती इथे कधी आली आणि कळलंच नाही कधी आपली झाली. असं वाटतं ती खूप आधीपासून आपल्या सोबत आहे आणि तिला आता आपली सोबत नकोय. अहो विश्वास तर माझाही बसत नाहीये. आणि सिद्धू असं खोटं का सांगेल ना? हो सिद्धू रडत होता. हो नेमकं काय झालंय काही कळत नाही. सिद्धू पण अस्वस्थ दिसतोय. नक्कीच दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय, हे खरंय. हो यावरूनच भांडणं चालू आहेत त्यांच्यात. ते दोघं दाखवत नाही पण दोघं पण डिस्टर्ब आहेत. मला भीती वाटत होती तिने खरंच मी म्हणालो सांगू नकोस म्हणून कोणाला सांगितलं नसेल तर, पण योग्य व्यक्ती निवडली मी. मोठ्या बाई झोपा तुम्ही, त्याशिवाय तुम्हाला आराम नाही हो पडणार. एवढं सगळं कळल्यावर झोप येईल का? झालं बघितलंस पल्लू आकी, मी तुला सांगत होतो ना की कोणाला सांगू नकोस म्हणून, तरी तू सांगितलंस. अगं सांगायचं असतं तर मी सांगितलं असतं ना. तुला माहिती नाही हिचा स्वभाव कसा आहे, काय झालं तरी स्वतःला त्रास करून घेते. बघ तिला आता त्रास होतोय. आणि काय मोठे बाई, किती काळजी करणार आहेस, किती त्रास करून घेणार आहेस. तुझ्या या स्वभावामुळे मला काही ठरवता येत नाहीये, भीती वाटते मला. म्हणजे असं काय ठरवणार आहेस तू? सिद्धू मला सोडून नको जाऊ रे. हे बघ मी बोलते आदितीशी. हेच मोठी बाई, अगं मी सांभाळून घेईन सगळं. मी बोलेन ती अशी. आता मी मोठा झालोय, बंद कर एवढी काळजी करणं प्लीज. तू आता नाही करणार माझी काळजी. तुला मुलं होतील ना तेव्हा कळेल. जास्त बोललीच म्हणजे झालं ना. मला तर अजूनही पटत नाहीये. काहीतरी गैरसमज होतोय. आदिती सारखी एवढी गोड मुलगी आपल्या सगळ्यांमध्ये एवढी मिसळून गेली, तिला असं अचानक का वाटेल? आणि जर असं वाटत असेल तर असं नेमकं काय घडलंय ज्याच्यामुळे तिला हे असं वाटतंय? काय बोलणार आता? स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा निघून जा सांगत होती. आपण कोण आहे तिच्या समोर? मी थांबवलं बहीणना, पण ती अचानक कशी बदलली आदिती? आणि आधीपासूनच तिला असं वाटत होतं तर सांगायचं ना. नाही सांगितलं तिने, पण आपण विचारूया ना, थेट बोलूया तिच्याशी. उगाच तात्या आणि बयोबाई पर्यंत हे प्रकरण जाण्याआधी संपून टाकूया. अजिबात नाही. कोणी तिच्या बरोबर या विषयावर काही बोलणार नाहीये का काही सांगणार नाहीये. आणि जर तुम्ही असं काही केलं तर मी हे घर सोडून निघून जाईन. सिद्धू, अरे हो म्हणून सांगतोय, कोणी तिच्या समोर हा विषय काढणार नाहीये. कोणी काही करू नका, मी समजवीन तिला. हो तिने जर नाही ऐकलं तर मग मला माझा निर्णय घ्यावा लागेल. पण तुम्ही तेव्हा मला समजून घ्या, लगेच वाईट ठरवू नका. अरे सिद्धू असं काय बोलतोय? प्लीज शांत राहा प्लीज. हा विषय इथे संपवा. यांना त्रास होतोय. त्यांनी आत्ताच गोळी घेतली. झोपून राहा बरं तुम्ही, आराम करा. मोठ्या बाई, मोठ्या बाई काय झालं? तू
ताप आला तुम्हाला? तुम्ही काही खाल्लंय का? काय बनवून आणू तुमच्यासाठी सांगा. नको, काही नको. बरं वाटेल मला. तुझं आवरून घे आणि ये जेवायला. नाही, असं कसं? मी लगेच किचन मध्ये जाते. काही गरज नाही. नाही म्हणजे झालंय सगळं करून. तू जा, फ्रेश हो. आणि बरं, तुला वरती खोलीतच पाठवू, तू खाली येणार आहेस जेवायला सगळ्यांसोबत? असं का विचारताय तुम्ही? आपण सगळे एकत्रच जेवतो ना. तिला असं म्हणायचंय, थकून आली आहेस ना तू? हा, तर जा, फ्रेश होऊन ये आणि ये जेवायला. आम्ही करतो सगळी तयारी. नाही, मी येते. आणि आता बाकीचे पण येतील ना कामावरून. चला, करूयात तयारी. ये. मोठ्या बाई, तुम्ही पण चला, तुमच्या खोलीत आराम करा. चला बघ. सतत टीव्ही बघणं, सिरियल बघणं, फिल्म्स बघणं, अरे याच्याने डोक्यावर परिणाम झालाय तुझ्या. सरळ साधं आयुष्य असतं, काही कळतंय का? सतत काहीतरी घडतच राहायला हवं का? अहो, पण तुम्ही माझं ऐकून तर घ्या. सिद्धू मला स्वतः म्हणाला की अदिती त्याला म्हणाली तिला वेगळं राहायचंय. वेगळं राहायचंय? नाही नाही, अदिती वहिनी असं कधीच म्हणणार नाही. जे त्यांना आयुष्यभर मिळालं नाही ते आपल्या घरात मिळतंय असं त्याच म्हणतात ना. तेच तर. अहो, आधी माझा पण विश्वास नाही बसला. नवीन नवीन लग्न झाल्यावर कसं सगळं छान वाटतं, पण आता त्यांना त्याचा त्रास होत असेल तर? त्रास होतोय एकत्रित कुटुंबाचा, नव्या सुनबाईला. म्हणजे सिद्धू आणि अदिती वेगळे होणार. मग बळबाई जे म्हणते, एक चूल असली की घर बांधलेलं असतं, असं काहीच राहणार नाही. दोघांची चूल वेगळी होणार, हे घर फुटणार, सगळे वेगळे होणार. गप्प बसाव. काय हा तुमचा गुण? सारखं वाईट बोलायचं. त्यापेक्षा ना माझा गुण घ्या. आता मी जे काही सांगितलं ना ते विसरून जा. सगळं विसरून गेली काही? आपण सगळ्यांनी तिला पाठिंबा दिला, तिला आपलं मानलं, प्रत्येक गोष्टी समजून घेतलं. तिला गर्दीचा त्रास होत होता त्याची काळजी घेतली. अहो, स्वयंपाक येत नव्हता तोही शिकवला. सगळ्या प्रथा परंपरा समजवल्या, प्रेम दिलं. अहो, सून नाही मुलगी मानलं आपण तिला, आणि हिला आपला त्रास होतोय? शक्यच नाही. सिद्धू उगाच असं नाही सांगणार हो. मला एक सांग, तुम्हाला हे सिद्धूने सांगितलं का? तुम्हाला हे पल्लूने सांगितलं? आणि तुला माहिती तिचा स्वभाव कसा आहे, सगळ्या गोष्टी रंगून सांगायच्या असतात. हा, सिद्धू बोलला असेल की आमचं भांडण झालं म्हणून, रागाच्या भारात हेही बोलला असेल की मला घर सोडून जायचं, मला एकट्याला राहायचं, मला शांतता हवी. हिने याचा अर्थ वेगळा घेतला की आधी तिला घर सोडून जायचंय, तिला एकत्र कुटुंब नकोय. अगं काय हे? एकत्र कुटुंब नको होतं तर लग्न कशाला केलं? मला कधीच वाटलं नाही आदितीला असं वाटत असेल म्हणून. म्हणजे आतापर्यंत ती जे काही करत होती ते मनापासून नाही तर मन मारून करत होती. इथे आपल्याला दाखवत होती की या घरात माझा सुखाचा संसार होतोय, पण खरं तर तिला स्वतःचा वेगळा संसार थाटायचा आहे. आपल्या सिद्धूला आपल्यापासून लांब नेणार आहे ती. अगं, असं काहीही होणार नाही. तू शांत हो वर जरा आधी. आणि सुनबाई बद्दल असा गैरसमज करून घेऊ नकोस. गैरसमज काय त्यात? सरळ कळतंय सगळं. सुनबाई म्हणाली का तुला? हे बघ, तुम्हाला तिच्याबद्दल काही वाटत असेल तरी मी तिच्या मागे ठाम उभा आहे. अगं, सुनबाई खूप चांगली आहे ग. आणि तिला जर खरंच असं वाटत असेल ना तर आपल्याकडून सुद्धा काहीतरी चुकत असेल. आपण विचारू ना तिला, आपण बोलू तिच्याशी. इतकं हातपाय गाळून बसण्यासारखं काहीही झालेलं नाही. मी स्वतः जाऊन बोलतो तिच्याशी.
काय झालं सगळ्यांना? नाश्त्यासाठी सुद्धा कोणी खाली नाही आलं, सगळे आपापल्या खोलीत आहेत. काल सुद्धा विषय टाळलास तू, पण काही झालंय का? तू हिम्मत करून अमेरिकेला जाणार आहेस हे सांगितलंस की काय घरच्यांना? नाही नाही, असं काही नाहीये. मोठ्या बाईंना बरं नाही वाटत आहे म्हणून डिस्टर्ब आहेत का सगळे? मी बघून येते मोठ्या नाही, बाईंना. थांब अदिती. मोठ्या बाईला आता बरं वाटतंय आणि कोणीही डिस्टर्ब नाहीये. तू उगाच जास्त विचार करतेस. बरं ऐक, तुला ऑफिसला जायचंय ना, तर आवरून घे. हे बघ, कपड्यांना मस्त पैकी इस्त्री करून ठेवली आहे, टॉवेल सुद्धा काढलाय, तुझी ऑफिसची बॅग भरून ठेवली. तू आवरून घे. अदिती, अगं आता तरी नीट बोल माझ्याशी. या सगळ्यामुळे आपण आपला मूड का खराब करतोय? हो, चुकलोय मी, पण अशी तुटक अजून किती दिवस वागणार आहेस माझ्याशी? आदिती, निघेल काहीतरी मार्ग. हा असा बोल अजून किती दिवस? खोटं बोललो मी, खोटं बोलून तुझी सही घेतली मी. चुकलो मी, सगळं मान्य आहे. तुला राग येतोय, सगळं मान्य आहे तुझं. तू काय केलंस? विजा ऍप्लिकेशनचे पेपर फाडून टाकलेस ना. आता काय प्रॉब्लेम आहे तुला? ओरडू नकोस माझ्यावर. तुझी चूक आहे आणि मलाच काय जाब विचारतोस अशी काय वागतेस म्हणून? कॉफी घेऊन जातोस आणि विषय काढतो. थेट विचारतो सुनबाई, नेमकं झालं तरी काय? या सगळ्यांचा ना गैरसमज झाला आता. मी तुला हो म्हटल्यापासून खोटं बोलतोयस तू माझ्याशी. तेव्हा सांगितलं नाहीस एवढी मोठी फॅमिली आहे तुझी, आणि मी घरी आले तर सगळ्यांना खोटं सांगितलंस की माझी मैत्रीण आहे फक्त. तेव्हा सुद्धा सांगत होते तुला मी की आपण सरळ सरळ सगळ्यांना सांगूया की माझ्या मॉम डॅडचा डिवोर्स होतो. तेव्हा सुद्धा खोटंच बोलत राहिलास तू. युवराज वरून माझ्यावर संशय घेऊन आपल्यातला विश्वास गमावला. त्याचं ऐकून माझ्यावर खोटे आरोप केले, ते सुद्धा सहन केलं. मुंबईत फॅक्टरीच्या कामासाठी जातोय असं सांगितलंस आणि मला सुद्धा खोटं बोलायला भाग पाडलंस रे तू. मला सांगितलं मी विचार करतोय. खोटी आशा दाखवलीस मला की तू आणि मी इथेच राहणार आहोत. सतत घरच्यांसमोर, माझ्या समोर आदर्श मुलगा, आदर्श नवरा बनून इथे अमेरिकेच्या कंपनीच्या इंटरव्ह्यूज देत होतास तू. विजाच्या ऍप्लिकेशनवर खोटं बोलून सही घेतलीस माझी. अरे, घरच्यांना हनीमून सांगून अमेरिकेला घेऊन जाणार होतास तू. सतत खोटं आणि फक्त खोटं. तिथे आता नाही ऍडजस्ट करू शकत मी. कळतंय तुला? कंटाळा आलाय आता मला. खूप सहन केलं, खूप झालं, पण आता स्पष्ट सांगते, यापुढे मी ऍडजस्ट करणार नाही. खरंच सुनबाईला इथे ऍडजस्ट करायला लागतंय? तुला नाही राहायचं इथं?